एका चित्रपटाला किंवा क्राईम थ्रिलर वेब सिरीजलाही शोभू नये असा एक भयानक आणि भयंकर काटा आणणारा थरार प्रत्यय देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत घडला। हत्या करायची, अत्यंत निर्दयीपणे मृतदेह बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्याखाली लपवायचा आणि नंतर अत्यंत शांतपणे पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सांगायचं, माझे काका बेपत्ता आहेत, शोधून द्या। पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःला वाचवण्याचा हा डाव होता अवघ्या 17 वर्षात एका अल्पवयीन मुलाचा। पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादा पुरावा नक्कीच मागे सोडतो। मुंबईतील खार परिसरात घडलेल्या या धक्कादायक आणि थरारक हत्येचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। तारीख होती 18 ऑगस्ट, वेळ दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारासची। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक अचानक फोन येतो। खार पश्चिम येथील रोड क्रमांक 7 वर असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काहीतरी संशयास्पद घडल्याची बातमी मिळते आणि त्यानंतर माहिती मिळताच खार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होतं। बांधकामाची ती जागा, सगळीकडे धूळ, रेती आणि सिमेंटच्या गोण्यांचा ढीग लागलेला असतो। पोलिसांनी जेव्हा त्या जागेची पाहणी केली आणि एका कोपऱ्यात असलेल्या सिमेंटच्या गोण्या बाजूला सारल्या तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला। सिमेंटच्या त्या जड गोण्यांखाली एक 35 वर्ष पुरुष रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता। त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। मृत व्यक्तीची ओळख पटली। नाव होतं रविशंकर नंदकिशोर गिरी, वय 35 वर्ष। रविशंकर यांची गळा आवळून आणि गंभीर मारहाण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। आता या प्रकरणात असा एक ट्विस्ट येतो जो ऐकून पोलीसही चक्रावून गेले। रविशंकर गिरी यांचा मृतदेह सापडण्यापूर्वीच एक 17 वर्ष 8 महिन्यांचा तरुण मुलगा खार पोलीस ठाण्यात पोहोचलेला होता। तो दुसरा कोणी नसून मृत रविशंकर यांचा सख्खा पुतण्या होता। पोलीस ठाण्यात जाऊन त्यानं अतिशय घाबरल्याचं नाटक केलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं, माझे काका रविशंकर गिरी हे कालपासून बेपत्ता आहेत, ते घरी आलेच नाही, कृपया त्यांना शोधण्यासाठी माझी मदत करा। पोलिसांनी त्याची तक्रार लिहून घेतली, पण नियतीचा खेळ बघा। पुतण्या बेपत्ता असल्याची तक्रार देऊन पोलीस ठाण्यातून बाहेर पडतो ना पडतो तोच पोलिसांना रविशंकर यांचा मृतदेह सापडल्याचा कॉल येतो। एकीकडे काका बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होणे आणि अवघ्या काही वेळातच त्याच काकांचा झालेला हत्येचा मृतदेह सापडणं, या योगायोगानं पोलिसांच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली। खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकानं तत्काळ या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला। पोलिसांनी सर्वप्रथम काय केलं तर घटनेच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पिंजून काढले आणि मृत रविशंकर आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले। तसेच पुतण्याच्या जबाबामध्ये असलेले विरोधाभास पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत। जेव्हा पोलिसांनी त्या अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विश्वासात घेऊन कडक शैलीतील चौकशी सुरू केली, अवघ्या काही तासातच त्याचा पोलादी आव गळून पडला। त्यांनी पोलिसांसमोर जे खुलासे केले त्यानं सर्वांचे डोळे पाणावले आणि धक्काच बसला। काका बेपत्ता झाल्याचं नाटक करणारा तो स्वतः आपल्या काकांचा मारेकरी निघाला। आता सर्वात मोठा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे एका 17 वर्षांच्या मुलानं आपल्या 35 वर्षाच्या काकाची एवढ्या क्रूरपणे हत्या का केली? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागं अनैतिक संबंध आणि कौटुंबिक वाद हे मुख्य कारण असल्याचा संशय। काका आणि पुतण्या यांच्यात काही गोष्टींवरून अत्यंत तीव्र मतभेद आणि भांडणं सुरू होती। याच रागातून आणि वादातून पुतण्यानं काकाचा काटा काढायचा प्लॅन आखला। 18 ऑगस्ट रोजी संधी साधून त्यानं काकाची हत्या केली। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेहाने बांधकामाच्या ठिकाणी नेऊन सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला, जेणेकरून कोणालाही वास किंवा शंका येणार नाही आणि स्वतःवरच संशय येऊ नये म्हणून तो परस्पर पोलिसात काका बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायला गेला। पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासामुळे आरोपीचा हा कट धुळीस मिळाला। खार पोलिसांनी या अल्पवयीन पुतण्याला तत्काळ ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनैतिक संबंध, राग आणि अल्पवयीन वयात वाढणारी गुन्हेगारी वृत्ती यामुळे आज पुन्हा एकदा एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।